गोपाळकाला उत्सवाला शासन स्तरावर राष्ट्रीय सण म्हणून जाहीर करून त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यासंदर्भात आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन विनंती केली होती। त्या अनुषंगानं आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश येऊन शासनानं परिपत्रक काढून मुंबई आणि MMR क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा सोडून शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दहीहंडीच्या दिवशी 27 ऑगस्टला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली। देशातील महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिक परंपरा जपणारं राज्य म्हणून ओळखलं जातं। त्यासाठी राज्यामध्ये वेगवेगळे सण मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात। त्यापैकी गोकुळाष्टमी म्हणजेच दहीकाला उत्सव प्राचीन काळापासून सुरू असलेला लोकप्रिय सण। गोपाळकाला या सणाबद्दल तरुण तरुणींमध्ये आकर्षण असून या उत्सवात बाळगोपाळांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत तसंच महिलाही मोठ्या हिरहिरीनं सहभागी होतात। प्रामुख्यानं मुंबई ठाणे शहरांबरोबरच महाराष्ट्रातील इतर छोट्या छोट्या शहरांमध्ये या उत्सवाला स्पर्धेचं रूप प्राप्त झाल्यानं मोठ्या उत्साहात सण साजरा होऊ लागलाय। महाराष्ट्राबरोबरच देश विदेशातही हा उत्सव लोकप्रिय होऊ लागलाय। त्यासाठी स्पेन सारख्या देशामधून स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धक येत असतात। उत्सव साजरा करण्यासाठी खास करून तरुणांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येतं। त्या दृष्टीनं गोपाळकाल्याच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांना असलेल्या अधिकारानुसार फक्त मुंबई ठाणे विभागाला सुट्टी जाहीर केली जाते, परंतु हा निर्णय शासन स्तरावर घेतला जात नव्हता। त्यामुळे खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणावर तरुण तरुणींचा सहभाग असलेला हा उत्सव राष्ट्रीय सण म्हणून जाहीर करून त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देणं गरजेचं असल्यानं आमदार प्रताप सरनाईक हे गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करतायत। त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देण्यासंदर्भात परिपत्रक काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याबद्दल आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत।